मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी मागणी, यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून 30 जून 2026 पूर्वीच कर्जमाफी करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2 दिवसापूर्वीच अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा याच 30 जून 2026 पूर्वी केल्या जाणाऱ्या कर्जमाफीच्या संदर्भातील पुनरुच्चार करण्यात आलेले आहेत। एक अभ्यास गट समिती नेमण्यात आलेली आहे, जे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपला अहवाल सादर करणार आहे। मित्रांनो, हे सर्व कर्जमाफीसाठी होत असताना शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीच्या आशा लागलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे एक महत्त्वाचं अपडेट समोर आलंय ते म्हणजे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत असलेल्या जे काही ग्रामीण सोसायटी आहेत यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी जी कर्ज आहेत त्या कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमीनविषयक माहिती, शेतकऱ्याच्या कर्जविषयक माहिती, शेतकऱ्याचे आधार कार्ड, मोबाईल नंबर किंवा इतरही महत्त्वाची अशी माहिती जमा केली जाते आणि साहजिकच ही जमा केली जाणारी माहिती हा कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या माहितीचा डेटाचाच एक भाग असू शकतो, अशा देखील चर्चा आता रंगलेल्या आहेत।